नमस्कार. तर आज घरातल्यांना पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय असं ते म्हणत होते. वेगळं काहीतरी कर म्हणून म्हटलं आज पावभाजीच करावी. तर वेळ वाया न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, 1 शिमला मिरची, 2 मध्यम आकाराचे बटाटे, 2 छोटे गाजर आणि 1 मोठा असा टोमॅटो घेतला आहे आणि मी इथे बारीक कांदा देखील चिरून घेतला आहे. आता सगळं मी असं छान बारीक कापून घेतलं म्हणजे शिजताना छान शिजतं. इथे मी 1 वाटी फ्लावर देखील बारीक कापून घेतलं आहे. आता याच्यातल्या काही वस्तू मी कुकरमध्ये शिजवून घेते. फक्त टोमॅटो आणि कांदा हे राहू देते. टोमॅटोची मी ही प्युरी करणार आहे आणि कांदा हा थोडं अर्धा फोडणीत घालेल आणि अर्धा वरून टाकण्यासाठी राहू देईल. तर इथे मी याच्या कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्यात आणि ते देखील छान असं शिजून झालं आहे. तर मॅशरने मी ते छान मॅश करून घेते. सगळं असं एकजीव झालं पाहिजे, अजिबात जाड राहायला नको. पाण्याचं प्रमाण थोडी कमी टाकलं की छान शिजतं आणि मॅश करायलाही सोपं जातं. पाणी जास्त झालं की नीट मॅश होत नाही. आता इथे कढईत मी तूप टाकून घेते. ते जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी देऊन घेते आणि मग त्यात आलं लसूण ठेचून घालते. फोडणी छान परतली की मग हे टाकायचं आहे. हे आलं लसूण छान परतलं की मग आता मी यात थोडासा कांदा घालते. कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. इथे आता कांदा परतून होतोय तोपर्यंत मी इकडे टोमॅटोची प्युरी करून घेते आणि मी इथे आता टोमॅटोची प्युरी देखील करून घेतली. ती आता मी देखील यात टाकून घेते. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर देखील व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे. टोमॅटो प्युरी छान परतली की आता मी यात मसाले घालून घेते. 1 चमचा घरगुती लाल तिखट, 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद मी यात घातली. मसाले व्यवस्थित परतून घेते आणि मग मी आता यात आपण जे शिजून घेतले वाटाणे बटाटे ते जी मॅश केलेलं होतं ते मी आता यात घालणार आहे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. आणि आता वरून मी गरजेनुसार यात पाणी घालते. पाणीही खूप जास्तही नको आहे कारण थोडंसं घट्टच असते पावभाजी. आणि यात मी आता चवीनुसार मीठ घालते. मीठ टाकून भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे आणि वरून मग आपण इथे कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग याच्यात मी बटर घालते. बटर घालून भाजीला टेस्ट ही खूप छान येते. आता आपली मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे. या मग तुम्ही पण पावभाजीची टेस्ट घ्यायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जमलंच तर हाईप देखील करा. धन्यवाद.